सुप्रभात सर्वांना. सुप्रभात. काल अंजली मॅडमनी खूप सुंदरपणे आपल्याला पुस्तकातलं विश्लेषण करून दाखवलेलं आहे. पुस्तक न वाचता विश्लेषण केलंय त्यांनी आणि उदाहरणासकट सांगितलंय महत्वाचं. तर मला असं तुम्हाला सांगायचंय, थोडंसं एखादं वाक्य लिहून घ्यायचं. चला, मनात मध्ये ते ठसवायचं आहे, तरच फरक पडणार आहे आपल्याला. तर मॅडमनी जे कष्ट घेतलेले आहेत ते नुसते ऐकायचे नाहीयेत आपण. तर आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, हळूहळू बदल करायचे आहेत आपल्या मनामध्ये. आपला सबकॉन्शियस बदलला पाहिजे. तर हा सबकॉन्शियस बदलणं फार महत्वाचं आहे सध्या. मी एक व्हिडिओ टाकलेला आहे काल विहंगम स्पेशल ग्रुपवर. तर सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचं आहे. सांगितलेलंच आहे तुम्हाला त्यातलं सगळं, पण शेवटपर्यंत बघायचं आहे. तर हे सबकॉन्शियस बदलणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर तेच आपण पुस्तकरूपी मॅडम सगळं महत्त्व सांगतायत. आपल्याला जे हवे ते सबकॉन्शियस मध्ये आपण पेरलं तर मिळणारच आहे. पण तसंच सबकॉन्शियस मध्ये जेवढा काही कचरा आहे, तो सगळा काढणं आपल्याला गरजेचं आहे. आणि हे काढणं जमण्यासाठी आपण एखादी दुसरी वाक्य एखाद्या सेशन मधनं लिहून घेऊयात. तर अनुजा मॅडम, तुम्ही सुरू करू शकता. हो, व्हर्टेक्स वॉटर करून घ्या सगळ्यांनी. हा, हे पण एक सांगायचं आहे की आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी करतो ना, व्हर्टेक्स वॉटर म्हणा किंवा अफर्मेशन देतो, किंवा आपण बघा 3 बोटं चिकटवून प्रार्थना करतो. ह्या सगळ्यांचा प्रभाव आपल्या अंतर्मनावर होत असतो आणि त्याप्रमाणे ते कार्य करत असतं. त्यामुळे हे सगळं करताना आपण एकदम भावनापूर्वक करायचं. जसं काल सांगितलं तसं भावना खूप महत्वाच्या आहेत. तुम्ही जेवढं फिलिंग म्हणजे त्याच्यात घालाल तेवढं त्याचे रिझल्ट तुम्हाला खूप जास्त लवकर येणार. चला सुरू करूया आपण. काल आपण काय काय बघितलं? मन म्हणजे चमत्कार कसे घडतात हे बघितलं काल आपण. म्हणजे मॅजिक, आपल्या मनाचं मॅजिक, मनाचे 2 प्रकार. परत लेखकानं त्याचे काही उदाहरण देऊन स्पष्ट केलं होतं की कसा मनाचा किंवा विचारांचा प्रभाव होतो आणि आपलं आयुष्य बदलतं. अशी 1-2-3 उदाहरणं घेतली. आज आपण बघणार आहोत मनाचं कार्य कसं होतं ते. तर एक यामध्ये मिनिट लेखक मॅडम, एक मिनिट. आता सगळ्यांना सांगायचं आहे, शिवसर्वोदय शास्त्र जे शिकलेले आहेत ना, त्यांच्याकडं चमत्कार सुरू झालेले आहेत. एका मिनिटात चमत्कार सुरू झालेत. फ्लॅट होण्यापर्यंत. मला वाटतं पिरॅमिड वरून आल्यानंतर तिघी चौघींचे फ्लॅट झालेले आहेत. तर इथपर्यंत मॅजिक चालू आहे. तर हे जेव्हा मी काही प्रश्न विचारतेय त्या ग्रुपवर, ते उत्तर कोणाची व्यवस्थित येत नाहीयेत. तर ज्यांनी शिवसर्वोदय शास्त्र शिकले त्यांना मी आता प्रश्न देणार आहे, की हे का घडते? एका सेकंदात, एका मिनिटात आपल्याला हवेत तेवढे मोठे गोष्टी का घडतायत? एक लहान मूल सुद्धा जे जेवत नाहीये, काही करत नाहीये, झोपत नाहीये, ते सुद्धा कसं ऐकतंय? हे का बदल सुरू झालेत? ह्याचं उत्तर तुम्ही आज द्यायचं आहे मला. हे सेशन ऐकून उत्तर द्यायचं आहे. हा प्रश्न आहे शिवसर्वोदय शिकलेल्यांसाठी. आणि हे जोवर कळत नाही ना, तोवर काही मेकॅनिकली उपयोग करून आणि मिळवून आयुष्यातही उपयोग नाहीये. कारण ते ज्या गोष्टी मिळाल्या त्याचाही काही उपयोग होणार नाही आयुष्यात. हे जर समजूनच घेतलं नाही तर. तर हा एक प्रश्न आहे, विचार करा, चिंतन करा. आणि अनुजा मॅडम आणि बाकीचे ज्यांना काही उत्तरं माहिती आहेत किंवा जास्त कळत आहे अमृता मॅडम सारख्या, त्यांनी काय उत्तरं द्यायची नाहीयेत ग्रुपवर. तर हे पण महत्वाचं. अनुजा मॅडम, अमृता मॅडम सोडून उत्तरं द्यायची आहेत. करा मॅडम कंटिन्यू. सुरू करूया. आज आपण बघणार आहोत मनाचं कार्य. मनाचं कार्य कसं होतं ते. याच्यामध्ये सांगितलंय की लेखकानं मन ही तुमची एक अमूल्य संपत्ती आहे. आपण म्हणतो ना आपल्या मनात आलं झालं तसं. या संपत्तीचा तुम्हाला कसा उपयोग करता येईल ना, हे आपण शिकायचं आता. आपण बघा काल बघितलं की मनाचे 2 स्तर असतात, एक अंतर्मन आणि बाह्य. तसं आपल्या रोज वेगवेगळा विचार करायची अशी सवय असते. काही पण आपण विचार करत असतो म्हणजे ते नकळत आपल्या विचार येत असतात आणि त्या विचारांनुसार आपली आजूबाजूची परिस्थिती बदलत असते. आपलं अंतर्मन हे सृजनशीलतेचं प्रतीक आहे. तुम्ही जर सतत चांगला विचार करण्याची प्रक्रिया केली तर त्याच्या प्रतिक्रियानुरूप तुम्हाला चांगलं फळ मिळेल. नकारात्मक किंवा वाईट विचार केला तर त्याची प्रतिक्रिया देखील नकारात्मकच मिळेल. हे बघा, याच्यासाठी एक टास्क दिला होता तुम्हाला. दिवसातनं किती विचार येतात त्याच्यात कॉलम करायचे होते, पॉझिटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार, आणि त्याचा आपल्या दिवसावर काय परिणाम झाला हे एक टास्क दिला होता आपल्याला मध्ये.
आणि ते जर कोणी केला असेल तो टास्क ना, तर तुम्हाला कळेल की आपण किती विचार करतो आणि त्यातला कुठला विचार सगळ्यात जास्त प्रभावी ठरतो. जसं की आपण म्हणतो बघा, की मॅडम सांगतात किंवा आपण म्हणतो मला सकारात्मकच विचार करायचा आहे. आपण हे असं म्हटलं तरी सुद्धा